पहिल्यांदाच आली, याच्या आधी आली एकादशीला आपण लय गर्दी होतो म्हणून माघारी गेलो. आता निवांत आलो, आता देवदर्शनी करणार. आता चाललोय चंद्रभागेला, है ना? चंद्रभागेला चाललोय. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघा. चला चला, किती मस्त मस्त मूर्ती आहेत बघा. आता बघा आम्ही काय घेतलंय पंढरपूर मधनं बाळाचा पोस्टर. हे बघा असा इथून घेतलाय, छान आहे. हो आहेत बर का, ते छान वाटला. असू द्या, चला घेऊयात आणि जाऊयात चंद्रभागा. अजून आहे तर भरपूर. हे बघा स्वामी समर्थ, राधाकृष्ण. ही बघा चंद्रभागा नदी अशी. आलो आता आम्ही चंद्रभागेला, आलो आमच्या पंढरीला. मी गेल्या वेळेस गेलते तेव्हा त्यांना लय वाटत होतं मला पण घेऊन जावं, पण आता त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे का नाही. गेल्या वेळेस तुम्हाला वाटायचं मला आणावं, मग काय आता इच्छा पूर्ण झाली. इथे सगळी वाळूच आहे. आता इथे चंद्रभागेत आंघोळ करायची. बघा मी गबाळाला राखण बसली, तर माझ्यापाशी गबाळ ठेवलंय आणि दोघी जणी गेले ते चंद्रभागेला आंघोळ करायला. राधा, आई आणि स्वीटी. मी बसली इथं गबाळाला राखण. किती बघा गाया आल्या, तर इकडं नंदी, इकडं छोटी छोटी बाळ आल्या. तर भीतीच वाटते. चला जातो आम्ही. भारी वाटते. गंध लावायला आली बघा ही मरणाची. हो आम्ही तर मध्ये होतो तर आमच्याकडे किती आल्या तर लय गर्दी. नाही बाबा ही इकडे येते, मला भीती वाटते. इथलं पण दर्शन घेतलं बघा. आता ही श्री पुंडलिक भेट परब्रह्म आले गा. हो का, चला झालं आता इथलं पण दर्शन. आता जाऊयात पुढं. लय गर्दी आज पण. याची कावड आली बघा इथं. भक्तीचा नाद. आता कुठेतरी थांबतो आणि जेवण करतो. हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा तुम्हाला तर माहितीच आहे, काल आम्ही गेलो पंढरपूरला. मस्तपैकी पांडुरंगाचं दर्शन वगैरे झालं, फिरून आलो मस्तपैकी. आणि आज आहे बघा एकादश. तर आमची मस्तपैकी आंघोळ झाली, दोघीच आहेत घरी, चहा वगैरे झाला. आणि आता आम्ही निघालोय मंदिरात महादेवाच्या. तर इकडे बघा पाण्याचा तांब्या, हळदी कुंकू असं घेतलंय, खडी साखर, फुलं वगैरे घेतलं. तर आणि मम्मी मी निघालोय मंदिरात एकादश असल्यामुळं. आणि त्यांनी गेल्या शिखर शिंगणापूरला कावडीसोबत, आहे ना, कावड आपली पोहोच करायला. तर म्हणलं ते तिकडे गेलेत महादेवाला, आपण पण जावं इथं महादेवाला मंदिरात. तर चला घरात जवळच आहे त्यामुळं मस्तपैकी चहा वगैरे पिलो आणि आता निघालो. तर बघा सकाळचं वातावरण. तू उपास धरणार आहे का? पण बघू धरू की. बघायचं कुठंतरी. महादेवाला म्हणावं मी आज उपास धरते, मला भूक लागत. हा ठीक आहे, मी आज उपास धरते असं देव बाप्पा सांगते. मी आज उपास धरते, मला कंट्रोल होऊ द्या. भूक सारखी भूक लागते ना मला. बटाटे शिजवले, खिचडी घातली, खायचं दाबून. मग काय. हे बघा आलं पण मंदिर. रोज सकाळ संध्याकाळ 7 वाजता, बरोबर 7 वाजता ना आरती होती इथं. आम्ही येतो कधीतरी, कधीतरी नाही येत, आहे का नाही. जवळ आहे पण आम्ही येत नाही सारखं येत नाही. आपल्या ऐकू येते. येतो संध्याकाळच्या टायमाला येतो, सकाळचं नाही येत. आमचं उरकतच नाही. ही आरती चालू होती सकाळ 7 वाजता. इथली का गाणी वगैरे 6:30 वाजताच लागतात, मग तेव्हा उठतो आपण, आहे का नाही. इथली फुलं घेऊयात. हे काय मम्मीच्या झाडं येत आहे तसलं काय लाजाळू? नाही नाही, शोच आहे. हां आता फुलं घेते. चोरी करून घेतो. नाही नाही, आपलं आहे की, आपलं आहे की.
आजी आहेत की आपल्या आहेत बघते आजी चला घेते आता फुलं आणि फुलं घेतोय चुरून घेऊ का म्हणते मी मला आपली आजी आहे की. घ्या की म्हणतात. चला आता दोन दोन हाताने फुलं तोडते आणि जाते मंदिरात. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, बघा कशी घेते. ही बघा आतमध्ये अशी पेंट मस्तपैकी सजवली. आता करून घेतो आम्ही पूजा. इकडे पण आहे हे शंख. पाणी घाला आधीवर थोडस. हा पूजा करते स्वीटी महादेवाची. आवाज घुमतोय काय की इथं. हा आपल्या झाडा चालतं ते. छोटे छोटे येते ते आता, पहिल्यासारखे मोठे येत नाही ते. तिकडल्या मंदिरातून आता आम्ही आलोय इकडं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. आणि इथंच एक मोठं कार्यालय पण आहे बघा, लग्नाचं वगैरे. आणि आतच मंदिर आहे. तर चला तुम्हाला दाखवते. आता आपण गेट उघडू. आणि इथं शाळा आहे बघा, ही अंगणवाडी 1ली 2री वगैरे असं बघा आतमधलं परिसर आहे. आणि आम्ही तिथे गेलतो मारुतीच्या मंदिरात. तिथं पायाही पडलो, खडी साखर ही ठेवली आणि आता आलो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. तर बघा आतमध्ये कसं आहे, उघडून आलो आम्ही. ही आतमध्ये मस्तपैकी मस्त केलंय. साडी नेसवली. मग काय किती छान दिसते. सजवले असं. इथंच ना श्रावण महिन्यात बघा 9 दिवस सप्ताह ना इथंच भरतो बघा मस्तपैकी. 7 दिवस लय एन्जॉय असतो. टाळ वगैरे खेळतात हाय का. मी पण आलती मम्मी सोबत एकदा. फुगड्या खेळते ते. पुन्हा हरिपाठ हे भजन हे असतं महिलांचं पुरुषांचं. घेऊयात आता पूजा करून. आता बघा विठ्ठल रुक्माईची पण पूजा केली, मस्तपैकी पायाही पडलो. आता कुठे जायचं? आता घरी जायचं का? ठीक आहे चला जाऊयात आता घरी. घरी आलो बघा. आल्यावर मस्त अशी खिचडी केली आम्ही. जातानीच बघा चुलीवर बटाटे शिजायला घातलेली. आल्यावर असं मस्तपैकी सोलली मम्मीनी आणि खिचडी करून घेतली. इकडे घेतल्या द्राक्षी धुवून अशी मस्तपैकी, आहे का नाही. मस्तपैकी खिचडी खायला या खिचडी खायला. टीव्ही लावलाय. काय झालं टीव्हीला? ती काय होतंय काय माहिती, सारखं सारखं लावावं लागतं. म्हणजे ती नोन नेटवर्क येते. उन्हामुळे रेंज जाते काय? उन्हामुळे रेंज जाते काय? चला घेता आम्ही खिचडी खाऊन. तुम्ही पण धरली का एखादाच नक्की सांगा कमेंट करून. बघा मस्त अशी लाल मिरचीची खिचडी मस्त झाली. झणझण झाली का? ओकेच. ते बघा तसंच येते. ह्याला अजून एकदा ओके करते. बटन जर नसेल चालू आहे वायफाय चालू आहे.